जरी थेटपणे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून बोलल्या जात नसल्या किंवा प्रस्तावाची विचारणा वारंवार होत असली तरी मात्र मुख्यमंत्र्यांची एंट्री जी आहे ते आता ताज हॉटेलमध्ये झालेली आहे आणि त्याच्यापूर्वी राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यामुळे आता या दोन नेत्यांमध्ये भेट होणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। मात्र त्यानंतर सुद्धा या दोन नेत्यांकडून किंवा दोन्ही पक्षाकडून अशा पक्षाच्या भेटीची कुठेतरी भेटीची बातमी जी आता आपण पाहतोय ती नाकारण्यात येते किंवा वेगळं काही कारण या हॉटेलमध्ये उपस्थित असण्याचं दिलं जातंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे अर्धा तास आधी या हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे युती संदर्भातल्या सगळ्या चर्चा सगळ्या बातम्या मागच्या दीड एक महिन्यापासून आपण जे पाहतो किंवा सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया असतील किंवा मनसे आणि ठाकरे गटाचे अनेक नेते जे आहेत ते या युती संदर्भातले सकारात्मक भाष्य करत असले किंवा जरी प्रस्ताव सुरुवातीला ठाकरे गटाकडून यावा आणि त्यानंतर आम्ही विचार करू किंवा या संदर्भातला निर्णय स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेणार असं देखील बोललं जात असलं तरी मात्र सकारात्मक युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या महाराष्ट्रभर मागच्या दीड एक महिन्यापासून आपण सातत्यानं पाहत आलेलो आहोत आणि आता भाजप सोबत कुठेतरी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अशा पद्धतीने भेट होणं किंवा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच वेळेला एकाच हॉटेलमध्ये उपस्थित असणं त्यानंतर त्यांच्यामध्ये भेटीची शक्यता वर्तवणं किंवा त्यांची भेट होणार असल्याची माहिती मिळणं यानंतर सुद्धा आता या भेटीवरून सुद्धा वेगवेगळ्या राजकीय चर्चा ज्या आहेत त्या काळामध्ये होऊ शकतात। पुढच्या बाजूला आपण पाहतो की वांद्र्यातलं हे ताज हॉटेल आहे आणि या ताज हॉटेलमध्ये सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। मात्र मागच्या काही दिवसातला भाजप आणि मनसेमधला जर दुरावा पाहिला किंवा भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांच्या संदर्भातलं मनसेनं मांडलेली भूमिका किंवा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावरती केलेली थेटपणे टीका स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा युती संदर्भातलं म्हणजे मनसे आणि ठाकरे पक्षाच्या युती संदर्भातला जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा देखील त्यांनी सांगितलेलं होतं की कुणीही एकत्र येऊ देत मात्र मुंबईमध्ये भाजपची सत्ता असेल, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका भाजप जिंकेल आणि भाजपचाच महापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये बसेल अशा पद्धतीचं थेटपणे त्यांनी भाष्य केलेलं होतं आणि सगळ्या या प्रश्नांवरती पडदा टाकलेला होता आणि आता तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या वांद्र्याच्या ताज हॉटेलमध्ये एकत्रितपणे आहेत आणि या दोन नेत्यांमध्ये भेट होणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। स्वतः आपण पाहतो की काही वेळापूर्वी या ठिकाणी VIP मुवमेंट होती, मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती मिळत होती आणि मात्र त्यापूर्वीच अर्धा तास मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी आलेले होते आणि आता आपण पाहतो की दोन्ही नेते या वांद्र्याच्या ताज हॉटेलमध्ये आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा होत असताना अशा पद्धतीची भेट होणं त्यामुळे मागच्या दीड एक महिन्यापासून ज्या सातत्याने युती संदर्भातल्या बातम्या चालत आहेत किंवा ज्या काही चर्चा होत आहेत त्यावरती येत्या काळामध्ये कशा पद्धतीने पडदा पडतो किंवा युती संदर्भात जर बोलणी व्हायची असेल तर ती वरिष्ठ पातळीवरती होते का किंवा थेटपणे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामध्ये येत्या काळामध्ये संवाद होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, महानगरपालिकांची निवडणुका असतील या अवघ्या काही महिन्यांवरती आहेत, अवघ्या काही दिवसांवरती आहेत। त्यासाठी सगळेच पक्ष अगदी जोर लावून आपली तयारी करतायत, पूर्ण कुठेतरी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतायत आणि या निवडणुकांना सामोरं जायची तयारी करतायत आणि अशातच आता राजकीय भेटीगाठी होणं किंवा ज्या पक्षांची युती नाहीये किंवा दूरपर्यंत संवाद नाहीये जरी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा मनसेनं भाजपला दिलेला असला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हावेत पुन्हा एकदा म्हणून त्यांच्यासाठी आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे किंवा दिलेला होता अशा पद्धतीची भूमिका मनसेकडनं सातत्यानं मांडण्यात आलेली आहे। मात्र महायुतीवरती सुद्धा राज ठाकरे यांनी अनेकदा टीका केलेली आहे किंवा विधानसभा निवडणुकाचा निकाल असेल त्यावरती सुद्धा राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केलेला होता आणि हा निकाल जो आहे तो अगदी अनपेक्षित आहे अशी देखील भूमिका त्यांनी मांडलेली होती आणि आता आपण पाहतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होणं यावरून सुद्धा अनेक चर्चा वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत्या काळामध्ये येऊ शकतात। याआधी आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट ही अनेकदा झालेली आहे। ते शिवतीर्थावरती स्वतः एकनाथ शिंदे आलेले आहेत, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी सुद्धा अनेकदा आलेले आहेत। मात्र मागच्या काही दिवसामध्ये जेव्हापासून ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीची चर्चा सुरू झालेली होती त्यावेळेला